आज या आपण कोणाचे सर्वात जास्त आभारी असले पाहिजे या विषयासोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू. पहिल्या थेसलोनिकरास अध्याय 5 मध्ये लिहिले आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. मग आपण कोणाची उपकार स्तुती केली पाहिजे? असे कोणी नाही असले पाहिजे का ज्याची आपण उपकार स्तुती केली पाहिजे? शेतकरी त्याचे आभार मानतील जो त्यांना ऊन, पाऊस आणि हवा पाठवून भरपूर पीक देतो. युद्धातील शरणार्थी त्या लोकांबद्दल आभाराची जाणीव करतील जे त्यांना सुरक्षित राहण्यास व झोपण्यासाठी जागा आणि खाण्यासाठी जेवण देण्यामध्ये मदत करत आहेत. मृत्यूची शिक्षा मिळणाऱ्या कैद्याबाबत मला वाटते की ते त्या व्यक्तीचे आभार मानतील जे त्यांच्या अपराधांची क्षमा करतील, ज्यामुळे त्यांना मरणदंड दिला जाणार आहे. बायबलमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख आहे. आपण यहोशुवा, प्रेषित पौल, दावीद, अब्राहम, इसहाक, याकोब आणि पुष्कळशा लोकांबद्दल नोंद मिळवू शकतो, हो ना? ते सर्वात जास्त कोणाचे आभारी होते? या आपण त्यांच्या विश्वासाच्या कार्यांच्या माध्यमातून याचे उत्तर शोधूया. कोरोना विषाणूशी लढता लढता काही वर्ष निघून गेले आहेत. आपण कोणाचे आभार मानले पाहिजे? आपल्यावर सर्वात जास्त कृपा कोणी केली आहे? आपण आभार मानत आहोत का आणि मोबदल्यात त्यांच्यासाठी काही करत आहोत? या प्रश्नाबद्दल आपण स्वतःवर विचार केला पाहिजे. समजा की विशेष प्रसंगी तुमचा शेजारी तुम्हाला काही भेटवस्तू देतो, जसे की चांगला नाश्ता किंवा चवदार जेवण. तुम्हाला काय वाटते की भेटवस्तू प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांसाठी काही केले पाहिजे? आपल्या शेजाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे चांगले नाही का? हे आपल्या समाजामध्ये काहीसे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुष्कळ गोष्टी भेटल्या आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला आत्मिक जगामध्ये आभारी असले पाहिजे. त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसोबत देखील आपला आभार व्यक्त नाही केला पाहिजे का? यहोशुवा, प्रेषित पौल आणि दावीद ज्यांना बायबलमध्ये नायकाच्या रूपामध्ये नोंद केलेले आहे, त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कोणाचे आभार मानले? जेव्हा त्यांनी परमेश्वराचे आभार मानले आणि गौरव दिले तेव्हा ते कोणत्या परिस्थितीमध्ये होते? या आपण यहोशुवाचे पुस्तक अध्याय 1 मध्ये जाऊन याचे उत्तर जाणून घेऊया. यहोशुवा अध्याय 1 वचन 1. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्दन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. हे आशीर्वादाचे वचन आहेत जे परमेश्वराने मोशेच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांना दिले. या आपण वचन 4 सोबत सुरू ठेवू. रान व हाल, लबनॉन यांपासून महानद फरातापर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. त्या वेळेपर्यंत इस्रायल लोक जमिनीच्या एका छोट्या भागाविना राहत होते, ज्याला ते आपला म्हणू शकत होते, कारण की ते मिसर देशात आयुष्यभर गुलाम होते. मात्र ते आता परमेश्वराच्या अभिवचनाद्वारे दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशाकडे चालत होते. मोशे नबो पर्वतावर मरण पावला आणि परमेश्वराने यहोशुवाला मोशेचा उत्तराधिकारी म्हणून नेमले. नंतर त्यांनी यहोशुवाला कोणते आशीर्वादाचे वचन दिले? या आपण वचन 5 ला वाचून सुरू ठेवूया. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर.
त्या वेळेपर्यंत यहोशुआने फक्त मोशेचा एक मदतनीस म्हणून भूमिका साकारली होती, पण आता त्याला परमेश्वराने एक मोठे कार्य सोपवले होते. तो त्यावेळी खुश झाला असेल, परंतु घाबरला देखील असेल. मी या सर्व लोकांना दूध आणि मधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशामध्ये कसे घेऊन जाऊ शकतो? जेव्हा आम्ही कनानमध्ये प्रवेश करू तेव्हा निश्चितपणे युद्ध होईल. मी त्यांचे विजयाकडे कसे नेतृत्व करू शकतो? एका नेत्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या पुष्कळ चिंता आणि विचार असतील. त्याच्याकडे हे म्हणण्यायोग्य शूर विश्वास होता. ते आपले अन्न होतील, तरी पण तो घाबरला होता. त्यामुळे परमेश्वराने वारंवार असे म्हणून त्याला प्रोत्साहन दिले, खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराने त्याला सतत हे देखील म्हटले, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुझे सहाय्य करील. शेवटीच्या इस्रायल लोकांकडे आपल्यासाठी जमिनीचा एक छोटासा भाग देखील नव्हता. त्यांनी परमेश्वराकडून दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या कनान देशाला वारसाने मिळवले. यहोशुआने क्षेत्राला ताब्यात घेऊन युद्धामध्ये विजय मिळवणे सुरू ठेवले. त्याने पूर्णपणे खात्री केली की परमेश्वर निश्चित रूपात त्याचे सहाय्य करत आहेत. या आपण यहोशुआ अध्याय 10 मध्ये जाऊन एका क्षणाला पाहू, ज्यामध्ये त्याने या वस्तुस्थितीची खात्री केली. यहोशुआ अध्याय 10 वचन 12. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायल समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या, तू गिबॉनवर स्थिर हो. हे चंद्रा, तू आयलोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिलेली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलसाठी लढत होता. सूर्य गिबॉनवर आणि चंद्र आयलोनाच्या खोऱ्यावर स्थिर झाला. इस्रायलने दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशाकडे आपल्या प्रवासादरम्यान परमेश्वराच्या आश्चर्यकारक कार्याचा अनुभव घेतला. या संपूर्ण विश्वामध्ये कोणी आहे का ज्याच्याकडे सूर्याला थांबवण्याची किंवा आकाशीय पिंडांना नियंत्रण करण्याची शक्ती आहे? हे कोणाच्या शक्तीने नाही, पण फक्त परमेश्वराच्या शक्तीने होऊ शकत होते. त्यांनी इस्रायल लोकांना वचन दिले होते, ज्या ठिकाणी तुम्ही पाऊल ठेवाल ते तुमचे होईल. यहोशुआच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायापासून परमेश्वराने यहोशुआला वचन दिले, खंबीर हो, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुझे सहाय्य करीन. येथे आपण पाहू शकतो की कसे यहोशुआने परमेश्वराच्या वचनपूर्तीचा अनुभव घेतला. जर तुम्ही स्वर्गात जाता आणि यहोशुआला विचारता, पृथ्वीवर राहताना तुम्ही कोणाचे जास्त आभारी होते? यहोशुआ संकोच न करता म्हणेल, मी परमेश्वराचा खूप जास्त आभारी होतो. तो परमेश्वराच्या सहाय्याशिवाय इतके मोठे कार्य पूर्ण करू शकत होता का? परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, येथवर की लहानातल्या लहान गोष्टीची सुद्धा. जर सूर्य मावळला असता आणि लवकर रात्र आली असती तर अमोऱ्यांविरुद्धचे युद्ध इस्रायल लोकांसाठी एक मोठे नाशकारक असते. यहोशुआच्या पुस्तकामध्ये हे लिहिले आहे, सूर्य आकाशाच्या मधोमध थांबला आणि जवळपास संपूर्ण दिवस मावळला नाही. परमेश्वराने सूर्य आणि चंद्राला तोपर्यंत स्थिर केले जोपर्यंत इस्रायल लोकांनी संपूर्ण विजय प्राप्त केला नाही. यहोशुआ आणि सर्व इस्रायलने या चमत्काराला पाहिले, जो आश्चर्यकारक होता, आणि त्यांनी परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव दिला. सर्व लोकांनो, जेव्हा तुम्ही यहोशुआला भेटाल तेव्हा कृपया त्याला विचारा, तुम्ही कोणाचे जास्त आभारी होते? तो निश्चितपणे या प्रकारे उत्तर देईल, निसंकोच मी परमेश्वराचा सर्वात जास्त आभारी होतो. येथवर की जेव्हा प्रेषित पौलाने
ज्याला आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, 39 फटके खाल्ले, तेव्हाही त्याने संतांना वारंवार कोणाचे आभार मानण्याचे निर्देश दिले? त्याने त्यांना लागोपाठ परमेश्वराचे आभार मानणे शिकवले. त्याने त्यांना शिकवले की आपण नेहमी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. असे यामुळे होते कारण की प्रेषित पौल इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे समजला की आपण पापी आहोत, ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आहे. प्रामाणिक विश्वासाचा व्यक्ती असलेल्या स्तिफनाला मारण्यात पुढाकार घेतल्याबद्दल तो पश्चातापाचे जीवन जगला. हा अपराध त्याने आयुष्यभर सोबत ठेवला. तो आध्यात्मिक आणि भौतिक जगामध्ये एक गंभीर पापी होता. या वस्तुस्थितीला त्याला जाणीव होती. जेव्हा तो यहुदी धर्मात होता तेव्हा त्याने परमेश्वराच्या लोकांना यहुदी धर्माच्या दृष्टिकोनातून पाहिले, त्यामुळे त्याने त्यांना विधर्मी समजले. त्यावेळेस त्याला वाटले की तो योग्य करत आहे. मात्र सत्याला स्वीकारल्यानंतर त्याला जाणवले की त्याने जे काही केले ते परमेश्वराच्या इच्छे विरुद्ध आहे. हे समजल्यानंतर त्याने आपल्याबद्दल काय म्हटले? त्याने म्हटले, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. जरी प्रेषित पौल सर्वात मोठा पापी होता, परमेश्वराने त्याला बोलावले आणि त्याला तारण, पापांची क्षमा आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याची आशा दिली. जर तुम्ही प्रेषित पौलाला विचारले तुम्ही सर्वात जास्त कोणाचे आभारी आहे, तेव्हा तो संकोच न करता म्हणेल ते परमेश्वर आहेत. जरी मी अनेक वेळा 39 फटके खाल्ले, जागरण आणि उपाशी राहिलो आणि सुवार्तेचा प्रचार करताना उघडा राहिलो, पण असे परिश्रम आणि मी सोसलेला सर्व त्रास काहीच नाही. परमेश्वराने मला माझ्या पापांपासून मुक्त केले आहे. जरी मी सर्व पापांपैकी मुख्य आहे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी कृपेचे दार उघडले आहे. जर परमेश्वराने असे केले नसते तर मला नरकात पाठवण्यात आले असते आणि मी इतर लोकांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त त्रासदायक दुःख आणि पीडेमध्ये राहिलो असतो, कारण त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. जरी प्रेषित पौलाने अनेक वेळा 39 फटके खाल्ले, तो उघडा होता आणि भुकेला होता, तरी देखील त्याने परमेश्वराचे आभार मानून आपले मिशन पूर्ण करण्यासाठी सर्व परीने प्रयत्न केला. दमिश्काच्या मार्गावर त्याने एक वाणी ऐकली, शौला शौला. तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? ज्या येशूचे तू छळ करीतोस तोच मी आहे. जर पौलाने ही वाणी ऐकली नसती तर त्याचे काय झाले असते? तो भयंकर यातना सहन करून अग्नीच्या भट्टीमध्ये युगानुयुग तळमळत राहिला असता, ज्याची त्याने कधी कल्पना देखील केली नसेल. तो किती आभारी झाला असेल. सर्व लोकांनो, आपण कोणाचे सर्वात जास्त आभारी आहोत? ज्याचे आपण सर्वात जास्त आभारी आहोत, आपल्यासाठी त्याचा मोबदला देण्याचा मार्ग काय आहे? या आपण त्या प्रकारचे लोक होऊया जे नेहमी याबद्दल विचार करतात. या आपण 2 थेसलोनिकरास अध्याय 2 वर जाऊ. अध्याय 2 वचन 13 म्हणते, बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यात त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. उत्पत्तीपूर्व परमेश्वराने आपल्याला निवडले आणि येशू ख्रिस्ताच्या गौरवामध्ये भाग घेण्यासाठी पाचारण केले. त्यामुळे या जगामधील सर्व लोकांच्या तुलनेमध्ये आपण सर्वात जास्त आभारी असले पाहिजे, हो ना? मात्र परमेश्वराचे आभार मानण्याऐवजी आपण सहजपणे नाराज होतो आणि असे म्हणून छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करतो. तुम्ही इतरांना खूप जास्त देता, पण तुम्ही मला इतके कमी का देता? तुम्ही इतरांना सुखाचे जीवन देता, पण तुम्ही मला या प्रकारे दुःख का देता? सर्व लोकांनो, आपल्यातील प्रत्येक जण वेगवेगळी भूमिका साकारतो. असे सदस्य आहेत ज्यांना मजबूत बनवण्यासाठी अडचणींची गरज असते आणि असे सदस्य आहेत
ज्यांना आरामाची गरज असते, कारण की ते कमकुवत आणि अशक्त असतात. आपल्या शरीरासाठी देखील असेच आहे. पाय आणि बाहूंसारख्या शरीराच्या अवयवांना मजबूत स्नायूंची गरज असते, पण शरीराचे असे काही अवयव नाहीत का ज्यांना मजबूत स्नायूंची गरज नसते? शरीराच्या काही भागात, जसे बुबुळांमध्ये, मजबूत स्नायूंऐवजी नाजूक मज्जातंतूंची सूक्ष्म एकाग्रता असते. आपल्या भौतिक शरीराप्रमाणेच काही सदस्य असे आहेत ज्यांना कठोरपणे निर्मळ करण्याची गरज आहे, आणि असे सदस्य देखील आहेत जे एक वेगळी भूमिका साकारतात आणि ज्यांना नाजूक पद्धतीने सांभाळण्याची गरज असते. परमेश्वर आपल्यातील प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार विभिन्न परिस्थितींमध्ये ठेवतात. ते शेवटी आपले मार्गदर्शक कोठे करतील? आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणे ही परमेश्वराची इच्छा आहे. त्यामुळे आपण नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे आभारी असले पाहिजे. जसे की प्रेषित पौलाने म्हटले, बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे. असे लोक आहेत जे पायाची भूमिका साकारतात. त्यामुळेच परमेश्वर निर्मळ करण्याच्या प्रक्रियेद्वारे त्यांना शक्तिशाली बनवतात. कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रकरणातून व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यात त्याने तुम्हाला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. ही परमेश्वराची इच्छा आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये ख्रिस्ताचे गौरव किती महान आहे. ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण सर्व त्यांच्या महान गौरवात भाग घ्यावा. त्यामुळे आपण परमेश्वराचे आभार मानण्याऐवजी कुरकुर नाही केली पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींवर गैरसमज आणि तक्रार नाही केली पाहिजे. दररोज आपण परमेश्वराच्या त्या कृपेबद्दल विचार केला पाहिजे जी आपण आता प्राप्त करत आहोत, आणि ती कृपा किती मौल्यवान आणि आश्चर्यकारक आहे. आपण हा देखील विचार केला पाहिजे, पिता आणि माता यांच्या कृपेच्या मोबदल्यात त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी काय करू शकतो? मी त्यांचे गौरव कसे करू शकतो? माझ्या पापामुळे माझे मरण आणि सदा सर्व काळासाठी नरकामध्ये टाकले जाणे ठरलेले होते. रोमकारास अध्याय 6 वचन 23 मध्ये याचा उल्लेख नाही का? हे वचन म्हणत नाही का की आपल्या पापाचे वेतन मरण आहे? आपण स्वर्गामध्ये केलेल्या आपल्या अक्षम्य पापांमुळे मरणासाठी ठरलेलो आहोत. मात्र परमेश्वराने आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला स्वर्गाचे राज्य नावाच्या वैभवशाली जगामध्ये घेऊन जात आहोत. त्यामुळेच या पृथ्वीवर राहताना आपण कधीही छोट्याशा असुविधा आणि परिस्थितींमुळे जेथे आपल्या विचारांना आणि आग्रहांना स्वीकार केले जात नाही, परमेश्वराद्वारे आपल्यासाठी तयार करण्यात आलेले तेजस्वी पद हलक्यात घेऊन सत्य आणि स्वर्गाच्या राज्याला सोडण्याचा मूर्खपणा नाही केला पाहिजे. म्हणून बायबल काय म्हणते की आपण काय केले पाहिजे? असे म्हणते, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, ज्याचा सराव करणे सोपी गोष्ट नाही. तरी देखील आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आभारी असणाऱ्या विश्वासाच्या स्तरापर्यंत पोहोचण्यामध्ये सक्षम झाले पाहिजे. असे करण्यासाठी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आभारी असण्यासाठी गोष्टीचा शोध केला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला असे काहीच दिलेले नाही ज्याबद्दल आपण कुरकुर केली पाहिजे. आपण जाणीव केली पाहिजे की परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेले आहे ते आपल्यासाठी आहे. परमेश्वराने आपल्या भविष्यासाठी सर्व काही तयार केले आणि आपल्या त्यागाच्या द्वारे आपले त्या मार्गावर मार्गदर्शन केले, म्हणजे शेवटी आपले चांगले व्हावे. जरी आपल्याला आतापर्यंत याची जाणीव नाही, पण ती वेळ येईल जेव्हा आपण सर्व याला समजणार. येशूने आपल्याला अशी शिकवण दिली नव्हती का? त्यांनी म्हटले, मी करीतो ते तुला आत्ता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. सर्व लोकांनो, परमेश्वर आपले पिता आणि माता आहेत. असे कोणी पिता किंवा माता आहेत का ज्यांना वाटते की त्यांचे लेकरांनी भरकटून जावे आणि भविष्यामध्ये एक भयंकर जीवन जगावे? एखादे पिता आणि माता कितीही दुष्ट का असेनात, कोणतेच पिता व माता नाहीत ज्यांना वाटते की त्यांच्या लेकरांनी या प्रकारे त्रास सहन करावा. मग आपल्या स्वर्गीय पिता आणि माताबद्दल काय, जे धार्मिक, गौरवशाली आणि पवित्र आहेत?
आपण विचार केला पाहिजे, ते आपल्यासाठी पृथ्वीवर आले आहेत. ते आपल्यासाठी त्यागाच्या मार्गावर चालत आहेत. त्यांनी आपल्याला वाचवण्यासाठी असा कृपापूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी जे पण निर्णय घेतले आहेत ते आपल्यासाठी आहेत. आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण यावर विश्वास ठेवत नाही तर आपण नेहमी इस्रायल लोकांप्रमाणे कुरकुर आणि तक्रार करणार. ज्यांनी म्हटले, परमेश्वर आम्हाला एका सोप्या आणि सरळ मार्गापेक्षा एक लांब आणि आव्हानात्मक मार्गाने कनान देशामध्ये का घेऊन जात आहेत, त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवासादरम्यान नेहमी तक्रार केली. जेव्हा ते थोडेसे तहानलेले असत तेव्हा देखील ते तक्रार करत असत, तू आम्हाला अशा देशामध्ये का घेऊन आला आहे जेथे पाणी नाही. जेव्हा ते थोडेसे भुकेले असत किंवा त्यांचे अन्न संपत असत ते पुन्हा तक्रार करत असत. म्हणून परमेश्वराने त्यांना कशी प्रतिक्रिया दिली? आकाशातल्या पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. पक्ष्यांकडे कोठारे नाहीत किंवा त्यांना शेती करणे हे देखील माहीत नाही. मात्र परमेश्वराने म्हटले, तुम्हाला माहीत आहे का की ते आजपर्यंत कसे समृद्ध झाले? यामुळे नाहीत का, कारण मी त्यांचे सर्वांचे पोषण करतो. मग तुमच्याबद्दल काय? माझ्यासाठी तुम्ही आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे आणि जमिनीवरील धावणाऱ्या जनावरांपेक्षा जास्त मौल्यवान आहात. तुम्ही सर्व जगापेक्षा जास्त मौल्यवान आहात. मग मी तुमचा सांभाळ करणार नाही का? परमेश्वर असे म्हणताना व्याकुळ आहेत. हे कमकुवत विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही अल्पविश्वासू आहात. सर्व लोकांना, आपण या पृथ्वीवर राहत असताना अशी काही संतती आहोत ज्यांनी परमेश्वराने मजबूतपणे वाढवण्याची गरज आहे, आणि इतर संतती देखील आहेत ज्यांना हळुवारपणे वाढवण्याची गरज आहे. हे आपल्याला माहीत नाही. हे परमेश्वराच्या व्यवस्थापनामध्ये सापडते, जे फक्त परमेश्वराला माहीत आहे. फक्त परमेश्वरालाच माहीत आहे की कोणत्या संततीला नाजूक पद्धतीने वाढवण्याची गरज आहे आणि कोणत्या संततीला कठोर पद्धतीने वाढवण्याची गरज आहे. म्हणून त्या वातावरणात किंवा परिस्थितीसमोर जे आपल्याला देण्यात आले आहे, निराश होऊ किंवा वाकू नका. त्याऐवजी आपण हा विचार केला पाहिजे, आपले परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आहेत आणि ते नेहमी आपली मदत करत आहेत. प्रेषित पौलाने परमेश्वराचे आभार मानले नाही का, जरी त्याने अनेक वेळा 39 फटके खाल्ले? त्याने म्हटले, तुम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. 39 फटके खाणे काहीच नाही. मी शरीराचा तो अवयव आहे ज्याला कठोरपणे वाढवले जाण्याची गरज आहे, पण असे सदस्य आहेत ज्यांना नाजूकपणे वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे मी नेहमी सर्व परिस्थितीत परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. हे वचन पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन लिहिलेल्या बायबलमध्ये नोंदवलेले आहे. या आपण 1 थेसलोनिकरास अध्याय 2 वर जाऊ. आपण कोणाचे सर्वात जास्त आभारी असले पाहिजे? आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांचे सर्वात जास्त आभारी असले पाहिजे, ज्यांनी आपल्यासारख्या पाप्यांना वाचवले आहे, जे मरणासाठी ठरलेले होते आणि आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जात आहेत. आत्मिक दृष्टिकोनातून पृथ्वीवर जे काही होत आहे आणि आपल्या आजूबाजूचे लोक जे आपली मदत करत आहेत, त्यांना परमेश्वराने पाठवले आहे. ते परमेश्वराद्वारे सोपवण्यात आलेली भूमिका साकारत आहेत. या 1 थेसलोनिकरास अध्याय 2 वचन 10 वर एक दृश्य टाकू. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करीतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत आहोतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. या कारणामुळे आपण काय केले पाहिजे? आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे, आणि खरोखर हे असेच आहे म्हणून स्वीकारले. आणि असे म्हटले आहे, परमेश्वराचे वचन कार्यशील आहे. मग प्रकटीकरण अध्याय 21 मध्ये हे लिहिलेले नाही का की परमेश्वर मृत्यूचा नाश करतील, दुःख दूर करतील आणि आपल्याला स्वर्गाचे गौरवशाली राज्य देतील, जेथे कोणताच त्रास नाही.
22장에 가서 보면 अध्याय 22 मध्ये हे देखील लिहिलेले नाही का की परमेश्वर युगानुयुग राज्य करण्याच्या गौरवाकडे आपले मार्गदर्शन करतील. मात्र प्रकटीकरण अध्याय 20 मध्ये काय लिहिले आहे? 20장에는 सैतान आणि खोटा संदेष्टांचे दिवस रात्र सर्व काळासाठी काय होणार आहे? 세세토록 밤낮 없이 हे लिहिले आहे की त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल आणि ते सर्व काळासाठी तळमळत राहतील. 당한다고 되어 있지 않습니까? त्या यातनेच्या ठिकाणी मूळ रूपात कोणाला गेले पाहिजे होते? 누가 가야 될 곳이었습니까? ते आपण होतो जे तेथे जाणार होतो. मात्र परमेश्वराने आपल्याला त्या मार्गावरून सोडविले आणि आपल्याला त्या प्रकारच्या दुःखातून मुक्त केले. फक्त याच कारणाने आपण सर्व स्थितीत परमेश्वराची उपकारस्तुती केली पाहिजे. 그런 여러분들과 저라고 볼 수 있겠습니다. आपले अंतिम गंतव्यस्थान हे पृथ्वी नाही परंतु सार्वकालिक स्वर्गाचे राज्य आहे. 장착할 आपण या पृथ्वीवर परमेश्वराप्रती जास्त कृतज्ञतेने राहूया, 수 있도록 म्हणजे आपण सुरक्षित रूपाने स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकू. 여러분과 जोपर्यंत आपण या पृथ्वीवर राहणार तोपर्यंत पुष्कळ गैरसोय होईल आणि बऱ्याचशा गोष्टी होतील ज्या आपल्या इच्छेप्रमाणे होणार नाहीत. मात्र शेवटी आपण इच्छितो त्याला प्राप्त न करो किंवा जे आपण इच्छितो त्याला प्राप्त करो. आपण थोड्या अडचणींनंतर त्याला पूर्णपणे प्राप्त केले किंवा थोडक्या रूपाने प्राप्त केले, आपले अंतिम गंतव्यस्थान तेच असेल. 조금 이루어졌다가 그 후에 आपण पुष्कळ आणि विविध परिस्थितींच्या मध्ये आहोत. 환경 가운데 있다 할지라도 शेवटी आपण कुठे असणार? 과정은 어떠했다 할지라도 결국은 우리는 आपण सर्व 어디가 있습니까? स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार. 천국에 다 가 있습니다. मला आशा आहे की आपण सर्व आपल्याला अशी कृपा देणे आणि आपल्याला बोलावण्याबद्दल आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये नेहमी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना धन्यवाद आणि गौरव देणार. 여러분과 제가 꼭 되길 आपले खूप खूप आभार. 바랍니다. 감사합니다.